गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत सुरू असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये मोठी घटना समोर आली आहे। जेएनएमचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे 45 विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। सर्व विद्यार्थिनींना तात्काळ गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे। काल रात्री जेवणात कढी आणि पुलाव खाल्ल्यानंतर काही विद्यार्थिनींना उलटी, मळमळ आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। घटनेची गंभीर दखल घेत अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून नेमकं कारण काय याचा शोध घेतला जात आहे। सध्या रुग्णालय प्रशासन सतर्क असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार मोहन तबाडे, राज्य प्रतिनिधी, गोंदिया। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आज सकाळी 7 वाजल्यापासून एक साधारणतः आतापर्यंत 40 ते 45 विद्यार्थिनी जेएनएमच्या ज्या होत्या त्या दाखल झालेल्या आहेत। त्यांना उलटी प्लस लूज मोशनचा त्रास होता आणि त्यामुळे थोड्याफार त्या डिहायड्रेट झालेल्या होता। त्यामुळे आपण त्यांना भरती करून घेतलेलं आहे। शंका अशी आहे की त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं असावं त्यांना, त्याबद्दलची चौकशी ऑलरेडी सुरू आहे। सर, काही मुली ICU मध्ये देखील ॲडमिट असल्याची माहिती आहे। ICUमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे फक्त अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि सर्व धोक्याच्या बाहेर आहेत। कुणालाही कुठला जास्त त्रास नाही आणि सध्या सर्व स्टेबल आहेत। नेमकं काय खाल्लं होतं त्यांनी काल, काय माहिती मिळाली? मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्याच्यामध्ये त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी कढी पुलाव होता त्यांना।